आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे मस्तपैकी. आता आय थिंक सो वाजले असतील 8-8:30 वगैरे. सो आता मी उठून आंघोळ वगैरे केलेले. तुम्ही बोलत असताल बाकी असतात कपडे, तर आता जरा वेळ चेंज पण करायचे कारण की लग्नाला जायचं आहे. सो त्याचे कपडे वेगळे आणि तिकडे आता चालू आहे गाणी मांडव डाळायचे वगैरे. सो तुम्हाला येत असेल आता बॅकग्राऊंडला आवाज. आणि आता माझी आंघोळ वगैरे झालेली, ते पण आपल्या जे मेमोरी म्हणजे गावची जी फील असते त्याच्यामध्ये, म्हणजेच आपल्या चुलीवरती पाणी गरम केलं. तर आता बंद केले कारण की सर्वांच्या आंघोळ झालेल्या आहेत. बट चुलीवरती मस्त पाणी गरम करून आंघोळ झालेली आहे. आणि आता तिकडे तर गाणी चालू आहेत. जरा वेळाने मग जाऊया आपण तिकडे. कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि मी झालेलो आहे रेडी मस्तपैकी. आपला फॉर्मल शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट घालून पोहे वगैरे खाऊन झाले, नाश्ता झालेला आहे आपला. आणि आता मी रेडी झालेलो आहे आणि दीदी इथे रेडी होते, म्हणजे मेकअप वगैरे चालू आहे. आणि बाहेर आपला DJ पण आलेला आहे, म्हणजे मामाचा मला फ्रंट साईडतून दाखवतो. आवाज कमी येत असेल, जनरेटरचाच अर्धा आवाज आहे. बट असा आहे आपला DJ. मी आणि पप्पा निघालेलो आहे लग्नाला आणि येणारच मस्तपैकी नजारे एन्जॉय करत. गाईज आपण आता आलेलो इथे तुळशी पॅलेस हॉलला. आणि असा आहे एकदम हॉल मस्तपैकी मोठा. आणि 2 गाड्या उभ्या आहेत, म्हणजे फॉर्च्युनर आपले दादाची, सोनू दादाची, आणि या साईडला नवरीकडून जी आलेली ती इनोवा. सो हे बघा मस्त एकदम असा हॉल आहे. तर आता आतमध्ये जाऊया. तर गाईज आता झालेलं आहे वधूवर पूजन वगैरे सर्व. आणि जेवण कक्ष सुरू झालेलं आहे. सगळे तिकडे जेवायसाठी आणि आता आपण पण जेवण. तर गाईज हे आहे आपलं आजचं जेवण मस्तपैकी. चपाती, पुरी, डाळ भात, भाजी, गुलाबजाम आणि इथे वांग्याचं भरीत. सो असं एकदम मस्त जेवण आहे. आता मी जेवतो लवकर लग्न स्टार्ट व्हायला अजून टाईम आहे. सो सर्वजण इथे बसलेले आहेत. आम्ही लोक तुम्ही बघू शकता. मी फोटो तर टाकून देईल, आम्ही काढला एक फोटो. सर सर्वजण इथे बसलेत आणि मस्त बोलत आहेत, गप्पा वगैरे मारत आहेत. आईस्क्रीम पार्टी चालू झालेली आहे. सर्वांनी आईस्क्रीम घेतलेले, म्हणजेच फुल सर्वांनी आम्ही आईस्क्रीम. आणि इकडं दीदी खाते. सर्वजण आता आईस्क्रीम एन्जॉय करतात.
तर गाईज आता मगाशी एक आईस्क्रीम खाल्ली होती, परत आता एकदा आईस्क्रीम खातो, परत आईस्क्रीम पार्टी सुरू झालेली आमची, सर्वजण आईस्क्रीम खात आहेत. रंग ये सारे पुकारे अब जो जिंदगी खुल के जी ले रहना जाए कोई गिला. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. तेरी नजरों में है तेरे सपनों में है नाराजी. मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखे. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की. ये तस्वीर है जादू के लम्हों की मेरे दिल. कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही सर्वजण चाललेलो आहे आपल्या पिकअपमध्ये घरी. तर आता जाऊया घरी. घरी आल्यावरती कपडे वगैरे चेंज करून मस्तपैकी जरा वेळ बसलो होतो, टाइमपास केला आणि आता जरा वेळाने वरात चालू होईल. सो आता तिकडे जाऊया. चलो बे हाथ ऊपर कमान, हाथ ऊपर. आगे चिमनी बाजी उड़ना
चवकटी उभे राहिले चवकटी गहू तीळ तांदूळ दळीते गहू तांदूळ दळीते गहू तीळ तांदूळ दळीते त्याच्या चपात्या करावा नऊ चपात्या करावा नऊ त्याच्या चपात्या करावा नऊ येईन बाईला घालत जेऊ येईन बाईला घालत जेऊ थांबा काय बिझनेस नका करू मी म्हणा फक्त ना बाई लेख मागती तुम्ही यांना म्हणायचं वैष्णवी बाई लेख मागती आम्हाला देईल तुम्हाला पूर्णाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला जोड नाही सणासुदीला तर ते आमरस आणि पुरी जीवला जीव देणारी माझी नवीनबाई खरी तांदळाची खीर तांदळाची खीर सर्वात रूपवान आहेत माझे दीर सर्वांसाठी स्वयंपाक केला नवरोपात्र राहिले सर्वांसाठी स्वयंपाक केला नवरोपात्र राहिले त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची भाजी वेळेचे भान ठेवून करा आता घाई वेळेचे भान ठेवून करा आता घाई सीतारामांचे नाव घेते आत येऊ का सासूबाई पांडुरंग विठू माझा सावळा वैष्णवीचं नाव घेतो शिवरायांचा मावळा बस बस एक नंबर काम केलं तुम्ही बोलता सगळं तांदूळ गोळा करायचे एवढंच नाही नाही बोला ना काय काय नाही होला तिकडे आता सर्व प्रोग्राम झालेला आहे आणि घरी आलेलो आहे म्हणजे थोडाफार प्रोग्राम होता तो लेटपर्यंत चालला आहे थोडा अजून वेळ लागेल बट उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे कारण की पेपर वगैरे चालू होणार आहेत माझे मंडेपासून तर त्याच्यामुळे लवकर जायला लागेल सो आता लवकर झोपतो लवकर म्हणजे 3 वाजले तर आता मी झोपून घेतो सो आजचा ब्लॉग असा बाहेरच एंड करतो मस्त मोकळ्यामध्ये मागं लाईट्स वगैरे
आहेतच. सो जर तुम्हाला हा लग्नाचा म्हणजे सोनू दादाच्या लग्नाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशीच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आवाज थोडा कमी आला असेल, घसा बसलाय माझा.